कबनूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाची सांगता मूक पदयात्रेनं करण्यात आली। कबनूर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं मूक पदयात्रेचा प्रारंभ इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्था येथून झाला। विवेक स्वामी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं। पैलवान अण्णाप्पा निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं। पंढरीनाथ ठाणेकर यांच्या हस्ते धर्मवीर ज्वालेचं पूजन करण्यात आलं। देशभक्त रत्नापना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील व माजी सरपंच सुधीर पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला। ध्येयमंत्र व श्लोक म्हणून मूक पदयात्रेस सुरुवात झाली। मूक पदयात्रा इंदिरा गृहनिर्माण संस्थेतून मुख्य मार्गाने देशभक्त रत्नापना कुंभार चौकातून जागृत मारुती मंदिर समोर आली। पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मंत्राग्नी प्रज्वलित करण्यात आला। साजनीचे धारकरी चेतन जाधव म्हणाले की आपल्या राज्यालाच फक्त राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र असं संबोधलं जातं। या महाराष्ट्रानं नेहमीच भारताचं नेतृत्व केलंय, म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या रक्तामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान ज्वलंत राहिलं पाहिजे। यावेळी अनिल साळुंखे व गणेश सुतार यांनी मनोगत व्यक्त केली। प्रेरणा मंत्र म्हणून मूक पदयात्रेची सांगता करण्यात आली। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर।